नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। सांगलीमध्ये खुनाचं सत्र थांबतच नसून गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। आज सकाळी 100 फुटी रोडवरील घाटगे पाटील शोरूम समोर एका भाजी विक्रेत्याची निर्गुण हत्या करण्यात आली। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमिने या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। समृद्धी महामार्गावर शिंदे फडणवीसांनी घेतला गाडी चालवण्याचा आनंद। आम्ही 3 तिघे शिफ्टचे ड्रायव्हर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर पुन्हा वादात। हुंड्यासाठी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाड कडून मांडवलीसाठी 500 कोटी मागितले। गायकवाड यांच्या वकिलाचा याचिकेतून युक्तिवाद, सुपेकरांनी आरोप फेटाळले। अगवण्यांच्या जेसीबी प्रकरणात नवा ट्विस्ट, अटक झालेले तिघेही बँकेचे एजंटच असल्याचा तपासात उघड। बँकेने कोणती सूचना दिली नसताना जेसीबी केला जप्त। नऊशे 3 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय। भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होत्या योजना। 2 भावांनी बोललं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार। मनसेसोबत युतीच्या चर्चेवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य सकारात्मक असल्याचे आमचे नेते एका सुरात बोलत असल्याचे स्पष्ट। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर अचानक 2.5 लाख लोक जमल्यानं चेंगराचेंगरी। कर्नाटक हायकोर्टातील सुनावणी। राज्य सरकारचा दावा, येत्या मंगळवारी पुन्हा सुनावणी। पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा थेट इशारा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।